आणि पत्रकार परिषदेपूर्वी सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केलाय। एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात अंधारेंना उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती मिळते। सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केलेला होता। विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा 50 वेळा राजीनामा मागितलाय। फडणवीस साहेब, पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते, सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा, खाली उतरा, बाकीचं बघून घेता येईल। राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण 3 कलम 16(4) मध्ये येते, म्हणजेच मूलभूत हक्कात येते। आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमासंबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे, अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे। आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत। जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे। आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची, तर सर्वमान्य असेल असं, सगळ्यांना मान्य असेल असं, कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही, त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, अशा पद्धतीने एक सर्वमान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल। आज अधिवेशन चालू होतंय, मग लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्वमान्य, कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्या घटका